ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो तिन्ही मार्गाच्या रेल्वेला पडताना दिसून येत आहे। मी सध्या उभा आहे दादर रेल्वे स्थानक परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचल्याचं दृश्य या ठिकाणी दिसून येत आहे। विशेषतः पाहायला गेलं तर आज सकाळपासूनच मध्य असेल, वेस्टर्न असेल, हार्बर असेल, तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर मध्य रेल्वेची लोकल सेवा जी आहे ती कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या सर्व लोकल ट्रेन जे आहेत ते 8 ते 10 मिनिटं उशिराने सुरू आहेत। तर वेस्टर्न रेल्वे पाहायला गेली तर विरार ते चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेन जे आहेत ते 5 ते 7 मिनिटं उशिराने धावत आहेत। तर तिसरीकडे पाहायला गेलं तर हार्बर लाईन नेरूळ ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या लोकल ट्रेन जे आहेत ते 6 ते 7 मिनिटं उशिराने सुरू आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात चाकरमाने आणि त्याचबरोबर प्रवाशांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठा फटका जो आहे तो मध्य रेल्वे विस्कळीत किंवा तिन्ही मार्गावरच्या रेल्वे विस्कळीत झाल्याचा फटका त्यांना पडताना पाहायला मिळत आहे। मुंबईच्या दिशेला मोठ्या प्रमाणात चाकरमाने जे आहेत ते कामासाठी नोकरदार वर्ग येत असतात, मात्र रेल्वेचं वेळापत्रक या ठिकाणी विस्कळीत झाल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मिळेल त्या लोकलमध्ये बसून आता चाकरमाने नोकरदार वर्ग व प्रवासी प्रवास करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्यातच पुढील 3 तास अशाच प्रकारे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडनं वर्तवली गेली आहे। सध्या तरी ट्रॅकवरती पाणी साचलं आहे, मात्र पावसाचा जोर कायम असला तर मध्य रेल्वे असतील, वेस्टर्न रेल्वे असतील किंवा हार्बर रेल्वे असतील या तिन्ही मार्गावरती रेल्वे पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।